आज पीक विम्यासारखी योजना मोदीजींनी सुरू केली। पीक विम्याचे लाभार्थी कोण आहेत? 71% लाभार्थी एससी, एसटी आणि ओबीसी आहेत। पीएम किसान प्रत्येकाला 6,000 रुपये देणारी योजना, या योजनेमध्ये 80% लाभार्थी एससी, एसटी आणि ओबीसी आहेत। प्रधानमंत्री आवास योजना जवळजवळ 60% लाभार्थी याच घटकाचे आहेत। आणि मी पुन्हा सांगतो, ओबीसी म्हणतो तेव्हा भटके, विमुक्त, विजे, एनटी या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। विविध शिष्यवृत्ती 58% मोदीजींची शिष्यवृत्ती याच समाजामध्ये जाते। मुद्रा योजनेचा लाभ मिळालेले जे 24 कोटी लोक या देशामध्ये आहेत, त्यातलेही 51% लोक हे याच समाजाचे लोक आहेत। म्हणजे मोदीजी केवळ भाषण करत नाहीत, तर खऱ्या अर्थानं त्यांच्या योजनांचा लाभ हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना, एससी आणि एसटीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतोय। आताच या ठिकाणी सांगितलं, खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या गोष्टी तुम्ही करता। तुम्ही सांगता की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी। आजपर्यंत काँग्रेसने केलाय का? आज बघा, पहिल्यांदा देशामध्ये देशाच्या सरकारमधले 60% मंत्री एससी, एसटी आणि ओबीसी आहेत। हे या देशामध्ये कधीच घडलं नव्हतं। तुम्ही भागीदारीची भाषणं केली, पण खरी ओबीसीला, व्हीजेएनटीला भागीदारी जर कोणी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली। एसटीला भागीदारी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली। आणि आज हे ओबीसीचं बोलणं करतायत। बंधू भगिनींनो, या देशामध्ये काँग्रेस पक्षाने आजपर्यंत 250 मुख्यमंत्री दिले। त्या 250 मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ 17% मुख्यमंत्री हे ओबीसी समाजाचे, आणि भाजपने 68 मुख्यमंत्री दिले, त्यापैकी 31% काँग्रेसच्या दुप्पट मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाचे दिले। त्यामुळे ओबीसी करता नुसतं भाषण करून या ठिकाणी अधिकारिता मिळत नाही, तर खऱ्या अर्थानं तुमच्या कृतीत काय आहे आणि आज तुमचा प्रयत्न काय आहे? आज तुमचा सातत्याने प्रयत्न आहे। अरे, आमच्या प्रधानमंत्र्यांची कुठली जात आम्ही सांगत नाही, सांगण्याचं कारण नाही। प्रधानमंत्री सगळ्या जातीचे, समाजाचे, धर्माचे आहेत, पण त्याच वेळी एक ओबीसी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला हे काँग्रेसच्या पोटात रोज दुखतंय। आणि म्हणून कधी त्याला नीच म्हटलं जातं, कधी त्याला मौत का सौदागर म्हटलं जातं। अशा प्रकारे हिणवण्याचं काम हे या ठिकाणी करतायत। पण लक्षात ठेवा, या भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून ज्या व्यक्तींनी बनवलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे। आज देशात जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत झाला, याचं कारण नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे। आणि येत्या काळामध्ये जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे, याचंही कारण नरेंद्र मोदीजी आहेत। आणि जेव्हा अर्थव्यवस्था मोठी होते, अर्थव्यवस्था मोठी झाल्यानंतर त्यातनं संधी निर्माण होतात। अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगार तयार होतो, अर्थव्यवस्था मोठी होते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, अर्थव्यवस्था मोठी होते, गरीबाला घर मिळतं, गॅस मिळतो, इलेक्ट्रिसिटी मिळते, पाणी मिळतं, अर्थव्यवस्था मोठी होते। देशामध्ये रस्ते, पूल या ठिकाणी तयार होतात, पाटबंधारेच्या योजना तयार होतात। हे सगळं करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आहे।